शहरातील सर्वात लहान उमेदवार। सर्वप्रथम तर मी बानेरची कन्या आहे। तर तुमच्या शिक्षणाचा फायदा प्रभागातल्या लोकांना कसा करून द्या? माझ्यासाठी राजकारण हे नक्कीच फक्त समाजकार्यासाठी आहे। प्रभागाचं प्रतिनिधित्व करताना त्या प्रभागातल्या काही समस्या आहेत सांगता? तर माझ्या प्रभागात सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याची। 28 महिलांना स्वतःच्या हक्काचं घर मिळालंय। तो जो आनंद होता, तो जो समाधान होता त्यांच्या चेहऱ्यावरचा, तो आजही मला नाही का स्मरणीय। स्वतःच्या जी निवडणूक येते त्याच्यामध्ये वारसा तुमच्या सासरच्या मंडळींचा आहे आणि बाळकडू तुमच्या माहेरच्या मंडळींचा आहे। म्हणजे आम्हाला नव्या पिढीला आणि जुन्या पिढीचा समन्वय साधणारी एक दुवा हवी असते। जो मुद्दा महेश लांडेंनी विधानसभा सभागृहात मांडला, कॉस्मेटिक जिहाद, तर त्याच्याशी तुम्ही सहमत आहात? ही नक्कीच एक काळाची गरज आहे। नमस्कार, महाई न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अशी व्यक्ती आलेली आहे की जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहे। मला या ठिकाणी सांगावं वाटतं पिंपरी चिंचवडकरांना की बिहार विधानसभा निवडणुका नुकत्याच झाल्या। या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीनं पूर्ण बहुमत मिळवलं, पण या निवडणुकीत एका व्यक्तीची चर्चा होती। त्या व्यक्तीचं नाव होतं मिताली ठाकूर। निश्चितच मिताली ठाकूरांनी अगदी लहान वयाची उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला आणि त्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण देशभरात झाली। ही आठवण सांगण्याचं कारण असं की पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक आता तोंडावर आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये शहरातील सर्वात लहान उमेदवार म्हणून ज्यांचा ओळख आहे अशा उच्च शिक्षित आणि भोसरीतील सुसंस्कृत कुटुंबियातून प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रभाग 7च्या इच्छुक उमेदवार साक्षी आकाश फुगे आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहेत। साक्षी, तुमचे मनपूर्वक स्वागत। थँक्यू। नमस्कार, मी सर्वप्रथम महाई न्यूज चॅनलच्या हार्दिक आभार व्यक्त करते की त्यांनी मला इथे येऊन आपल्या सर्वांसोबत बोलण्याची संधी दिली। साक्षी, तुम्हाला पहिला प्रश्न असा असेल की आपण ज्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करत आहात, प्रभाग क्रमांक 7 मधून, आम्ही पिंपरी चिंचवडकर आश्चर्यचकित आहोत की प्रभाग क्रमांक 7 म्हटलं की त्या ठिकाणी मातब्बर नेते, मातब्बर लोकप्रतिनिधी त्यांनी त्या प्रभागातून प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि अचानक एक सर्वात यंगेस्ट कॅन्डिडेट म्हणून तुमचं नाव समोर येते। आम्हाला ऐकायला आवडेल की आपलं राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? सर्वप्रथम तर मी बानेरची कन्या आहे, धनकुड्यांची। माझे पंजोबा हे बानेरगावचे प्रथम सरपंच होते, तसेच माझे वडील उपशहर प्रमुख आहे पुण्याचे। बर, त्याचप्रमाणे म्हणजे शिवसेना शिंदे गट की शिवसेना उबाटा? उबाटाचे उपशहर प्रमुख आहेत। आणि त्याचप्रमाणे माझी आई देखील 2005 पासून समाज कार्यात आहे। 2017च्या इलेक्शन्सला देखील त्या पुणे महानगरपालिकेतनं इच्छुक होत्या। त्याचप्रमाणे माझं लग्न फुगे परिवारात झालं। 2023 मध्ये मी फुगे परिवारात आले। तसेच माझे सासरे, म्हणजे मला सांगावंसं वाटतं, मी त्यांना बाबा म्हणते का तर त्यांनी मला संपूर्ण म्हणजे असं लेकीसारखंच वागणूक दिली आहे। म्हणजे की मला असं कधीच वाटलं नाही की मी दुसऱ्या परिवारात आली आहे 2023 नंतरनं, तर त्यांनी मला एकदम मुलीसारखं वागणूक दिली। माझं जे काय असेल ना मार्गदर्शक तेच आहेत। त्याचप्रमाणे आपले भोसरी विधानसभेचे आमदार, हिंदुत्ववादी आमदार माननीय महेशदादा लांडगे यांच्या कार्याला प्रेरित होऊन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ह्या निवडणुकीत आज इच्छुक आहे। मला वाटते की आपल्या ज्या सासूबाई आहेत त्यांनी सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे। माझ्या सासूबाई म्हणजेच आई, तर त्या देखील आहे ना 2007 to 12 मध्ये पिंपरी चिंचवडच्या कॉर्पोरेटर होत्या आणि ह्याच प्रभागातील। आणि ह्या प्रभागात त्यांनी इतकी कामं केली आहे की आज ज्यावेळेस मी लोकांच्या घरी जाते किंवा लोकांच्या गाठी भेटी घेते, त्यावेळेस मला लोक अभिमानाने सांगतात की तुमच्या सासूबाईंनी जे कार्य केलंय की त्या कार्याचं त्यांच्या चेहऱ्यावरती मला समाधान जाणवतं आणि त्या समाधानालाच म्हणजे आम्ही सगळे खूप आता खुश आहोत। त्या समाधान पाहून, लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून
माझ्या सासूबाईंनी 2007 to 12च्या कार्यात घरकुल योजनामध्ये 128 महिलांना घरकुल म्हणजे मिळवण्याचं 128 महिलांना स्वतःच्या हक्काचं घर मिळालंय. मिळवून दिलंय. क्या बात. आणि मी आता दादांच्या 2024च्या विधानसभेच्या इलेक्शन्समध्ये घरकुलमध्ये मी आणि साक्षी दिदी फिरत होतो. त्यावेळेस मी अचानक एका घरी गेले आणि त्या घरी मला त्यांनी सांगितलं की हे घर तुझ्या सासूबाईंमुळे मला आज इथे नाही का आहे. तर तो जो आनंद होता, तो जो समाधान होता त्यांच्या चेहऱ्यावरचा, तो आजही मला नाही का स्मरणीय आहे. क्या बात आहे. म्हणजे आत्ताच्या जी निवडणूक येते त्याच्यामध्ये वारसा तुमच्या सासरच्या मंडळींचा आहे आणि बाळकडू तुमच्या माहेरच्या मंडळींचा आहे. म्हणजे साक्षी, तुम्ही आता ही निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालाय, पण अनेकांना असं वाटतं की तुम्ही अचानकच राजकारणामध्ये प्रवेश करताय. पण हे जे तुमची पार्श्वभूमी ऐकली तर तुम्ही लहानपणापासून या संस्कारांमध्ये वाढलेला आहात. आत्ता ज्या तुमच्याकडे आहेत, तर आम्हाला नव्या पिढीला आणि जुन्या पिढीचा समन्वय साधणारी एक दुवा हवी असते हो, आणि ती लोकप्रतिनिधींनी पूर्ण करावी असं अपेक्षित असतं. उच्च शिक्षित असावं उमेदवाराला त्या प्रभागातील नागरिकांची समस्यांची जाण असावी असे ही अपेक्षा असते. तुमच्याकडे पाहिलं जातं एक उच्च शिक्षित म्हणून, तर आपल्या शिक्षणाबद्दल काय सांगा? माझं शिक्षण सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स पुणे इथून झालंय. बरं. मी तिथे पहिलं ग्रॅज्युएशन केलं आणि आता MBAच्या सेकंड इयरला आहे. म्हणजे व्यवस्थापन शाखेमध्ये तुम्ही काय हे करता? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये. अरे वा. आता समजा तुम्ही MBA कम्प्लीट केलं आणि तुमच्या शिक्षणाचा लोकांसाठी फायदा व्हावा असं आम्हाला अपेक्षित आहे, नक्की. किंवा इथल्या तुमच्या प्रभागातल्या लोकांना अपेक्षित असेल, तर तुमच्या शिक्षणाचा फायदा, तुमच्या नवीन ज्ञानाचा, आधुनिक ज्ञानाचा फायदा प्रभागातल्या लोकांना कसा करून द्याल? आता आपल्या देशाचे सर्वात सक्सेसफुल पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आवाहन केलं की तरुण सुशिक्षित पिढीने राजकारणात यावं आणि समाजकार्य करावं. माझ्यासाठी राजकारण हे नक्कीच फक्त समाजकार्यासाठी आहे. मी ह्या दृष्टिकोनाने बघते त्याच्याकडे. तर आपण आता सुशिक्षित पिढीने, तरुण पिढीने राजकारणात येऊन नक्कीच जे काही मूलभूत गरजा आहेत त्या सगळ्या पूर्ण करण्याची गरज आहे. आहे. आणि मला सांगा की तुमच्या प्रभागामध्ये तुमचे जे सासरे आहेत, ज्यांना तुम्ही बाबा म्हणता, त्यांची राजकीय वाटचाल कशी राहिलेली आहे? त्यांच्या राजकीय वाटचालीचा तुम्हाला काय फायदा होतो का? नक्कीच. मी आता एक नवीन फेस आहे, तर मी सर्वप्रथम तेच सांगेन की मी एक नवीन फेस आहे. मी जिथे जिथे जाते ना, बाबा खरं तर माझे मार्गदर्शक आहे आत्ताच्या ह्याला. तर ते 1995 पासनं समाजकार्यात समाजकार्य झालं, राजकीय कार्यात असेल. आता 2014 मध्ये दादांच्या इलेक्शनला ते प्रचार प्रमुख म्हणजे होते. महेश दादांच्या 2014 ला दादांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. तर त्यात दादांचे प्रचार प्रमुख म्हणून बाबांनी काम केले आणि ते सक्सेसफुल पद्धतीने नक्कीच निर्माण केले. अच्छा, म्हणजे महेश दादांच्या विजयामध्ये बाबा, आणि तसेच ते खेड, मनसर या देखील प्रभागात सक्रिय आहेत. अच्छा, म्हणजे फक्त भोसरी विधानसभेतच नाही तर खेड, मनसर इकडे देखील ते पूर्ण राजकीय समाजकार्यात सक्रिय आहेत. मला सांगा की आता निवडणूक म्हटलं की प्रभाग आला की त्याच्यामधलं आरक्षण आलं. 4 सदस्यांचा तो पॅनेल आहे. या गोष्टी माहिती आहेत का तुम्हाला? हो. मला सांगा बघू, तुमच्या प्रभागामध्ये एकूण मतदार किती आहेत? आमच्या प्रभागामध्ये एकूण मतदार 39,804 आहे आत्ताच्या सर्वे अनुसार. अरे वा, रिसेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे. मला सांगा तुमच्या प्रभागामध्ये लोकसंख्या किती आहे? लोकसंख्या 60,000च्या अराउंड आहे अप्रॉक्सिमेटली. बरं. आता तुम्ही प्रभागाचं प्रतिनिधित्व करायचं म्हणतात. प्रभागाचं प्रतिनिधित्व करताना त्या प्रभागातल्या ज्या काही समस्या असतील, ज्या काही गरजा असतील, त्याचा अभ्यास केला का तुम्ही? काय समस्या आहेत सांगा पाहू. आता माझ्या प्रभागात सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याचा. पाणी पुरेसं मुबलक आहे नक्कीच, पण पाण्याचा जो वेळ आहे तो अवेळी पाणी येतं. अनियमित पाणी पुरवठा होतो. अनियमित देखील आहे, म्हणजे अल्टरनेटिव्ह डेला पाणी येतं आमच्या प्रभागात. आणि तसंच अवेळीत देखील येतं, म्हणजे 3 o'clock मॉर्निंग, 4 o'clock मॉर्निंग. हा काही टाइम नाही आहे ना माझ्या माता भगिनींना उठून पाणी भरण्यासाठी. तर नक्कीच दादा तर त्याच्यावरती आहेच. तर दादांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आपण हा प्रश्न महानगरपालिकेकडे मांडणार आणि तो सोडवण्यासाठी नक्कीच जे लागेल ते प्रयत्न आपण करू त्यासाठी. सेकंड इश्यू असा आहे की ट्रॅफिक इश्यू, हेवी ट्रॅफिक आहे माझ्या प्रभागात. म्हणजे माझ्या प्रभागातच नाही तर संपूर्ण शहराला ट्रॅफिक इश्यूज
नाही का आपल्याला फेस करावे लागतात आहे. तर कुठे वन वे प्रकल्प असू आणि जे काही स्ट्रीट्सवरती विक्रेती घेऊन म्हणजे पेडलर्स बसतात त्यांच्यावरती काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घेतल्याने की ट्रॅफिक सुरळीत होईल आणि सीसीटीव्ही इन्क्रीज केलं मग तुम्ही फुटेजेस. आता हे जे पेडलर्स वगैरे आहे त्यांच्यासाठी पेडलर्स झोन वगैरे काही डोक्यात आहे का? हा नक्कीच, म्हणजे त्यांना फक्त की कारण त्यांचंही एक कुटुंब आहे ना. त्यांना फक्तच की म्हणजे नाही का त्यांच्यामुळे जो ट्रॅफिक इश्यू होतोय की आज रोडवरती काही वस्तू घेऊन विक्रेतीसाठी बसण्याची पण एक लिमिट असते की ते प्रॉपर रोडवरती बसल्याने तो नक्कीच आपल्याला त्रासदायक होत आहे. आणि तसंच आता गव्हर्नमेंट स्कूल्सचं म्हणजे माझं एक मत आहे, महापालिका शाळा, महानगरपालिकेचे जे स्कूल्स आहेत आज आपण 2 and 4 लाख रुपीज फीस भरून आपल्या मुलांना प्रायव्हेट स्कूल्समध्ये घालतो. तर तेच शिक्षण आपल्याला गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये फ्री मिळतं, तर आपण तिथे का नाही घालत? त्याचे पण काही कारणं आहेत की बाबा तिथे जे गव्हर्नमेंट स्कूल्सचे जे शैक्षणिक हे आहे म्हणजे की एक क्वालिटी असते किंवा काय असेल ते मेंटेन नाही झालेलं. तर त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे की जे माझ्या नागरिकांना जे फ्री शिक्षण आहे त्याची उपलब्धी करून देण्यासाठी मी नक्कीच त्याच्यात प्रयत्नशील असेल. तुम्हाला मध्यंतरी एक कासारवाडीच्या मुलीला महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीला विदेशात शिक्षणाची शिष्यवृत्ती मिळाली, ही गोष्ट माहिती आहे? हो, म्हणजे तसे विद्यार्थी तुमच्या प्रभागामध्ये घडवायचं तुमचं संकल्प आहे? माझ्या प्रभागात मला सगळ्यात जास्त तरुणांसाठी आणि महिलांसाठी काहीतरी करण्याची गरज जाणवते, कारण का आज वुमेन एम्पॉवरमेंट हा एक खूप मोठा विषय माझ्या प्रभागातच नाही तर सगळीकडेच वुमन एम्पॉवरमेंटची खूप गरज आहे. आपण महिला बचत गटामार्फत महिलांना म्हणजे एक डेव्हलपमेंट स्किल्स असतील किंवा म्हणजे एक कोर्सेस असतील बिझनेसला इंट्रोड्यूस करण्यासाठी त्यांना रोजगार मिळवून देण्याची मदत आपण केली पाहिजे की त्या इंडिपेंडेंट होतील आणि उद्या त्यांना काही निर्णय घ्यायचा असेल तर ते स्वतःसाठी म्हणजे सक्षम होतील. वुमन एम्पॉवरमेंटचा तुम्ही विषय खूप चांगला उपस्थित केला. पिंपरी चिंचवडमध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी इंद्रायणी थडी जी महिला सक्षमीकरणासाठी घेतली जाते ते कोण घेतं? तर तुमचे आमदार महेश दादा लांडगे घेतात. तर ही बचत गटांसाठी चालवली जाणारी सगळ्यात मोठी मुवमेंट आहे, याची तुम्ही माहिती घेतली? हो, हे तशा पद्धतीचं काम करायचं आहे तुम्हाला प्रभागामध्ये. साक्षी, तुम्ही आता प्रभागाची आता निवडणूक अगदी 20-22 दिवसांवरती आलेली आहे आणि सर्वच उमेदवार तयारी करतायत आणि या सगळ्या गर्दीमध्ये आपण आपल्या मतदारांना काय अपील कराल? आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आपले विधानसभेचे आमदार हिंदुत्ववादी आमदार माननीय महेशदादा लांडगे यांच्या कार्याला प्रेरित होऊन तसेच पंतप्रधान नरेंद्रजींनी वारंवार आवाहन केलं की तरुणांनी सुशिक्षित पिढीने राजकारणात यावं, समाजकार्य करावं. त्या गोष्टीला प्रेरित होऊन मी नक्कीच माझ्या पिंपरी चिंचवड शहराच्या माता भगिनींना आणि बंधूंना विनंती करते की आपण आपल्या या लेकीची साथ देऊन मला माझी साथ द्यावी. ह्या नक्कीच पिंपरी चिंचवडमधील जे काही 2 पिढ्यांमधला दुवा किंवा 2 यूथ जनरेशन आणि जे आपले मार्गदर्शक आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, त्यांच्यामधला दुवा म्हणून तुम्ही काम कराल. तुम्ही आता 2-3 वेळेला महेश दादा लांडगेंचा उल्लेख तुम्ही हिंदुत्ववादी आमदार म्हणून केला. हो, महेश लांडगेंनी त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये विकासाभिमुख हिंदुत्व अशी एक लाईन पकडलेली आहे. मला सांगा, महेश लांडगेंचा हिंदुत्ववादी मुद्दा आवडता का हो तुम्हाला? नक्कीच. महेश दादांचे हिंदुत्ववादी मुद्द्याला मी प्रेरित होऊन म्हणजे देव, देश, धर्म ह्याच्यावरती जे नाही का आपला पक्ष चालतोय त्या गोष्टीला प्रेरित होऊन नक्कीच मी पुढे काम करण्यास इच्छुक आहे. मग जे मुद्दे गोवंश संवर्धनाचा मुद्दा आहे तो तुम्हाला माहिती आहे का? गोवंश संवर्धन काय कशासाठी आहे? हो, माहिती आहे. म्हणजे गोवंश संवर्धनामध्ये महेश लांडगे सांगतात की गोहत्या करू नका. हो, पण ते गोहत्या करू नका म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला जे हे आहे भटक्या कुत्र्यांचा विषय त्यांनी मध्यंतरी चर्चेत आणला तर त्यांचा बंदोबस्त करा म्हणतात. हो, मग हा विरोधाभास तुम्हाला जाणवतो का? का खरंच तुमच्या आजूबाजूला तुमच्या शहरामध्ये भटक्या कुत्र्या युथचं काय मत आहे याच्यावरती हे मला जाणून घ्यायचं. खरंच आमच्या प्रभागात भटक्या कुत्र्यांचा खूप जास्त प्रमाणात त्रास नागरिकांना जाणवतोय की रात्रीचा खूप त्रास येतो. खरंच अगदी आपण जर बारकाईने निरीक्षण केलं ना तर त्या गोष्टीचा नक्कीच आपल्या प्रभागात त्रास आहे. परिसरात म्हणा, प्रभागात म्हणा.
आणि जो हिंदुत्वाचा मुद्दा विचारात घेतला जातो जो तुमच्या पक्षाची विचारधारा हो आहे, विचारधारा आहे, त्याच्यामध्ये मग त्यांनी धर्मांतराचा मुद्दा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये लव जिहादचा मुद्दा घेतला आहे, लँड जिहादचा मुद्दा घेतलेला आहे, आणि विधानसभा असेल किंवा लोकसभाच्या काळामध्ये व्होट जिहाद असा एक मुद्दा घेतला. आणि आत्ता कॉस्मेटिक जिहाद हा सुद्धा मुद्दा आला. आता तुम्ही तरुणांचं प्रतिनिधित्व करताय, युवा वर्गाचं प्रतिनिधित्व करताय. जो मुद्दा महेश लांडगेंनी विधानसभा सभागृहात मांडला, कॉस्मेटिक जिहाद, तर त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? हो, नक्कीच मी सहमत आहे. दादा जे मुद्दे मांडतायत म्हणजे तो आमच्यात नक्की तरुणांना देखील आपल्या सर्वांनाच हे मुद्दे माहिती आहेत, पण दादा आपलं एक प्रतिनिधित्व म्हणून तिथे ते मुद्दे मांडतायत, तर त्या गोष्टींनी नक्कीच आम्ही सगळे सहमत आहोत. आणि ही नक्कीच एक काळाची गरज आहे. आपण जर व्यवस्थित पाहिलं तर नक्कीच ही काळाची गरज आहे. नक्कीच. तुम्हाला या निवडणुकीच्या अनुषंगानं की तुमच्या प्रभागामध्ये ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि ते मी इन्स्टंट करेन, हो, अशी एक गोष्ट सांगा. सगळ्यात पहिली म्हणजे मी आपल्या परिसरात किंवा आपल्या प्रभागात वुमेन्ससाठी फिटनेस सेंटर, कोचिंग क्लासेस ह्याचं मी नक्कीच म्हणजे नक्कीच प्रयत्नशील असेल. माझ्या परिसरात कुठेही महिलांसाठी जॉगिंग ट्रॅक नाहीये किंवा आरोग्य शिबिर नाहीये की मोफत तिथे त्या जाऊन त्यांची सगळे म्हणजे नाही का हेल्थशी रिलेटेड काही जे प्रश्न असतील ते तिथे करू शकतात. किंवा तरुणांसाठी दुसरी गोष्ट म्हणजे मी तरुणांसाठी कौशल्य विकास केंद्रांचं आयोजन करेन. त्यांना रोजगारशी म्हणजे कंपनीज आणि तरुण डिरेक्टली फेस ऑन फेस म्हणजे 1 to 1 बसून त्यांना नक्कीच मार्गदर्शन मिळेल. की आता बरेचदा कसं असतं की आपण एक ग्रॅज्युएशन झालं की त्यानंतर ना आपल्या घरात जर का काही म्हणजे आपली आधीची पिढी जर सुशिक्षित नसेल तर ह्या पिढीला नक्कीच त्रास असतो की नक्की मला काय करायचं, मार्गदर्शन म्हणजे लॅक ऑफ मार्गदर्शन असं म्हणू शकतो आपण की ते कुठे ना कुठे त्यांना जाणवतं. तर त्यासाठी मी मार्गदर्शन शिबिरांचं आयोजन, कौशल्य विकास केंद्रांचं आयोजन आणि महिलांसाठी फिटनेस सेंटर. क्या बात आहे. याच्यावरती मी नक्कीच पिंपरी चिंचवडमध्ये जसं निवडणुकीचा माहोल चालू झालाय ना, तर साक्षी तुम्हाला सांगतो की मला माझ्या वाचनामध्ये पहिला मुद्दा आला असेल की मी महिलांसाठी फिटनेस सेंटर करणे. ही खरंच नवीन संकल्पना आहे आणि खरंच गरज आहे आणि खरंच गरज आहे. आणि एका महिलेला जर मदत होणार असेल तर त्या कुटुंबाला मदत होणार आहे, किंबहुना त्या कुटुंबाच्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा मदत होणार आहे. तुमचा हा उपक्रम निश्चितच चांगला आहे. मला आता एक म्हणजे तुमचा कौटुंबिक प्रश्न विचारायचा आहे की पुण्यात राहायला आवडतं की पिंपरी चिंचवडमध्ये राहायला आवडते? असं फारसं माझं मत नाहीये. पुणे एकदम शिस्तप्रिय आहे. आता भलेही तिथं समजा वाहतूक आणि बऱ्याचशा समस्या असतील, बेशिस्तपणा वाढला असेल, पण पुणे म्हटलं की जरा शिस्तप्रिय प्रोटोकॉलने जगणारे पुणेकर. आणि आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये गावकी भावकी आणि तुमचे नाती गोती ह्याला जपणारी लोक. पुण्यात भारी वाटते का पिंपरी चिंचवडमध्ये भारी वाटते? असं माझं अजून तरी काही मत ठाम झालं नाही की मला पुण्यात छान वाटतं की पिंपरी चिंचवडमध्ये छान वाटतं. मी नक्कीच पुण्याची लेक आहे, पण जबाबदारीने मी पिंपरी चिंचवडची सूनबाई आहे. ह्या नियमाने जबाबदारीनं मला हे करावं लागतं आणि जबाबदारी पार पाडून मला आपल्या समाजासाठी, माझ्या माता भगिनींसाठी, माझ्या तरुण पिढीसाठी मला नक्कीच एक छान एन्व्हायरमेंट म्हणजे बनवायचं इथे की एन्व्हायरमेंट असू माझ्या महिलांसाठी एक नक्कीच एक म्हणजे एक इंडिपेंडेंट सेल्फ कॉन्फिडेंट महिला मला माझ्या परिसरात घडवायचे. नक्कीच महिलांना सेल्फ कॉन्फिडंट किंवा स्वावलंबी बनवण्याचा संकल्प आणि प्रभागातल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यातल्या तांत्रिक अडचणी दूर करून प्रभागातल्या लोकांसाठी काम करण्याचा संकल्प घेऊन पिंपरी चिंचवड शहरातली सर्वात तरुण उमेदवार म्हणून आज साक्षी यांनी आपल्या स्टुडिओला भेट दिली आणि आपल्याशी विविध मुद्द्यांवरती अगदी कौटुंबिक आणि सामाजिक त्याचबरोबर शैक्षणिक आणि त्यांचं व्हिजन काय असेल अशा सर्वसमावेशक मुद्द्यांवरती त्यांनी आपल्याशी संवाद साधला. साक्षी, तुमचे मनपूर्वक आभार. आणि तुम्हाला या निवडणुकीसाठी महाई न्यूज आणि तमाम पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतो. धन्यवाद.